आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी। घनसावंगी तालुक्यातून अपघाताची एक भीषण बातमी जी आहे ती समोर येत आहे। घनसावंगी तालुक्यात एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात एक महिला ठार झाली आहे। घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते गुंज रस्त्यावर आज शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे। या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH06 S8705 ही कुंभार पिंपळगाव येथून गुंजच्या दिशेने जात होती। याच वेळी मीराबाई देवराव गोरे वय वर्ष 55 या गुंजवरून कुंभार पिंपळगाव येथे दुचाकीवरून चालल्या होत्या। यावेळीच हा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये मीराबाई देवराव गोरे यांचा मृत्यू झाला आहे। त्यांना तात्काळ कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास भोजने यांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले। त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। तसेच दुचाकी चालकांनी आपल्या घरातील कुटुंबातील छोट्या मुलांकडे गाड्या जे आहे ते चालवण्यासाठी देऊ नयेत, कारण या मुलांना स्पीडच्या बाबत आणि वाहन चालवण्याच्या बाबत सगळी माहिती देऊनच सदरील वाहने जे आहेत ते हातामध्ये द्यावेत अशी मागणी होत आहे। अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा।